त्यावेळेस एक मोठा निर्णय मी घेतला होता. त्यावेळेस आमचे देवेंद्रजी थोडेसे हे झाले होते, नाराज नाही झाले होते, पण त्यांनी म्हटलं थोडं मला विचारायला पाहिजे होतं. 1 कोटी जे आपले शॉप ॲक्टमध्ये काम करतात, शॉपच्या दुकानांमध्ये, मॉलमध्ये, किराणामध्ये, हे ते सगळे Shop 1 Act कोटी license. शॉप ॲक्ट लायसन्सच्या अंडरमध्ये जे काम करतात, 3-4 जण काम करतात, 10 जण काम करतात, 2 जण काम करतात. छोटे त्यांना व्यवसाय. काहीच नव्हतं. त्यांचं मिनिमम वेजेस जे आहे, हं. 2012 मध्ये त्याच्यावर कमिटी बसली होती. 15 मध्ये त्याच्यावर त्या कमिटीने निर्णय दिला की यांचं वेतन दुप्पट करायला पाहिजे, मिनिमम वेजेस. 15 ते 19 ते धुडकात पडलेली होती फाईल. मग मला एक पाहिल्यानंतर मला की 1 कोटी लोकांचा विषय आहे आणि मिनिमम हे पाहिलं, महानगरपालिकेमध्ये ₹7,000 मिनिमम वेजेस, नगर परिषदेमध्ये ₹5,000, ग्रामीण भागात 4,000, म्हणजे हे तर होते का आता? म्हणून मी ते सही करून तो जी आर काढून टाकला. दुसऱ्या दिवशी सगळी इंग्लिश पेपर माझ्यावरच गाजले, किंवा आता पहिले मंदीचा काळ आहे, युवा तुम्ही मिनिमम वेजेस वाढवले, आता कसे दुकानं चालवायचे, खूप खूप चाललं. मग देवेंद्रजी म्हटलं होतं की थोडा मला विचार पाहिजे. म्हटलं भाऊ, हा 1 कोटी गरीब लोकांचा विषय आहे, तुम्ही जाऊ द्या म्हटलं, हे 1,00,000 लोक, पण 1 कोटी लोक तुम्हाला आशीर्वाद देऊन झाले आज, त्यांचा आपण विचार करायला पाहिजे. तर ते एकदम ते नंतर प्लीज झाले की नाही, बरोबर आहे, म्हणून असे निर्णय घ्यावे लागतात.